नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. तर आजची आपली ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 37, ज्यात आपण शिकणार आहोत इंटरव्ह्यू पीपल. ठीक आहे, गेल्या काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही बघत असाल की आपण वेगवेगळे प्रोफेशनचे किंवा वेगवेगळ्या व्यक्तींचे इंटरव्ह्यू जे आहे त्याविषयीच्या ॲक्टिव्हिटी पाहत आहोत. तर आजच्या ॲक्टिव्हिटीचे लर्निंग आउटकम्स काय आहेत ते सगळ्यात पहिले जाणून घेऊया. इंटरव्ह्यू पीपल बाय आस्किंग क्वेश्चन बेस्ड ऑन देअर प्रोफेशन. ठीक आहे, तर त्यांच्या प्रोफेशनवर आधारित जे प्रश्न आहे ते विचारून काय करायचं, आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहे. आता यात ऑब्जेक्टिव्ह बघा काय आहे, टू हेल्प द लर्नर, म्हणजे तुम्ही लर्नर म्हणजे विद्यार्थी, तर विद्यार्थ्यांना जे आहे हेल्प करायचे. कशा बाबतीत, तर ते पॉईंटसुद्धा आपल्याला दिले बघा. लर्न अँड नो मोर अबाउट द पीपल्स प्रोफेशन, म्हणजे लोकांच्या प्रोफेशनबद्दल जास्तीत जास्त जाणून घेणे. एनकरेज द लर्नर टू फ्रेम द सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन, म्हणजे छोटे आणि साधे असे प्रश्न जे आहे ते फ्रेम करणे, त्यासाठी काय करायचे, प्रोत्साहन देणे. नेक्स्ट बघा, डेव्हलप इंटोनेशन अँड टोन ऑफ द लर्नर. आता इंटोनेशन अँड टोन जे आहे मी तुम्हाला आधीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे की आपण जे भाषा वापरतो, भाषा बोलतो, तर भाषेतील जो चढउतार असतो, बोलतानाचा जो चढउतार असतो त्याला टोन अँड इंटोनेशन म्हणतात. तर ते जे आहे ते व्यवस्थित किंवा योग्य पद्धतीने डेव्हलप करणे. नेक्स्ट बघा, यूज द ॲप्रोप्रिएट व्होकॅबलरीचा वापर आणि तोही योग्य वापर. नेक्स्ट, यूज लँग्वेज व्हेरी पोलाइटली, तर नम्रपणे भाषेचा वापर करणे. अँड मोर एक्सपोजर टू द लँग्वेज, किंवा भाषेचे आपण जे म्हणतो वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी जाणून घेणे. तर हे आहे आजच्या आपल्या या ॲक्टिव्हिटीचे ऑब्जेक्टिव्ह. आता जाणून घेऊया इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड इन्स्ट्रक्शन फॉर पॅरेंट्स. ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते तुम्ही तुमच्या वहीत तुमच्या माहितीसाठी नोंद करू शकता, अदरवाईज ते लिहिण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे जे आपल्याला इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट दिले आहे, हे देखील तुम्हाला वहीत लिहिण्याची गरज नाही. ओके, तर बघा, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर आपल्याला काय दिलं आहे, फॉर्म द पेअर ऑफ 2 स्टुडंट, म्हणजे 2 विद्यार्थ्यांची जे आहे ती पेअर फॉर्म करा. इनकरेज देम टू आस्क द क्वेश्चन अँड आन्सर इट इन अ प्रॉपर टोन, तर त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आणि उत्तरं जे आहे ती एका प्रॉपर टोनमध्ये देण्यासाठी काय करा, इनकरेज करा, म्हणजे प्रोत्साहन द्या. इनकरेज देम टू फ्रेम अ क्वेश्चन शॉर्ट अँड स्वीट म्हणजे छोटे आणि सुटसुटीत असे प्रश्न फ्रेम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. मेक द लर्नर अवेअर टू यूज द प्रॉपर व्होकॅबलरी. ठीक आहे, रिपीटेडली आपल्याला त्याच गोष्टी ज्या आहे वारंवार आपल्याला सांगितल्या जात आहे की प्रॉपर व्होकॅबलरीचा आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे. ठीक आहे, आता आपण जाणून घेऊया इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट काय दिलेलं आहे. फ्रेम शॉर्ट क्वेश्चन्स रिलेटेड टू द प्रोफेशन, म्हणजे ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहे त्यांच्या प्रोफेशनशी रिलेटेड आपल्याला जे आहे शॉर्ट क्वेश्चन फ्रेम करायचे आहे. यूज लँग्वेज मॉडरेटली, भाषेचा योग्य वापर करायचा आहे. की प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन, म्हणजे प्रश्नांचा क्रम योग्य ठेवायचा आहे. बिगन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली, इंटरव्ह्यूची सुरुवात आणि शेवट योग्यपणे करायचा आहे. अँड फ्रेम 10 क्वेश्चन अँड आस्क पोलाइटली, 10 प्रश्न विचारा आणि काय करा, पोलाइटली ते प्रश्न विचारा. तर हे होते इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट अँड इन्स्ट्रक्शन फॉर टीचर, जे आपल्याला वहीत लिहिण्याची गरज नाही. तर आपण नेक्स्ट बघूया आपल्याला लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, स्टुडंट इज गोइंग टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ फेमस रायटर चेतन भगत हे फेमस रायटर तुम्हाला माहिती असतील, तर आपल्याला काय करायचं, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ही फॉलोज अबाउट स्टेप इन, आता जो विद्यार्थी जो आहे इंटरव्ह्यू घेत आहे तर तो खालील स्टेप काय करेल, फॉलो करेल. तर स्टेप आपल्याला दिलं आहे, त्या स्टेप आपण बघूया कुठल्या स्टेप फॉलो करायच्या आहे. वेलकम द रायटर, तर सगळ्यात पहिले रायटरचं जे आहे चेतन भगत त्यांचं वेलकम करायचं आहे. आस्क 10 क्वेश्चन, त्यांना 10 प्रश्न विचारायचे आहे. अँड प्रिपेअर कन्क्लुजन विथ द थँकिंग वर्ड, आणि आभार व्यक्त करत आपल्याला काय करायचं आहे, त्या इंटरव्ह्यूचा शेवट करायचा आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, ते आपण थोडक्यात एक ओव्हरव्ह्यू घेऊया. What was your motivation to take up writing as a career? What novels have you written up to the date, म्हणजे कोणकोणत्या नॉवेल्स तुम्ही लिहिलेल्या आहे. सर, यू चेंज द ट्रेंड ऑफ नॉवेल अँड मेड देम शॉर्ट ऑफ अराउंड 110 to 120 पेजेस. व्हॉट इज युअर आयडिया बिहाइंड दिस, म्हणजे त्यांनी काय केलं, नॉवेल जे आहे, कादंबरी लिहिण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये एक ट्रेंड जो आहे तो त्यांनी बदलला, आणि जवळपास 110 ते 120 पेजेसचे नॉवेल जे आहे, पहिले नॉवेल फार मोठ्या मोठ्या असायच्या, तर त्यांनी जो आहे तो एक ट्रेंड बदलला. तर त्याच्यामागची त्यांची जी आयडिया आहे ती काय होती. विच ऑफ युअर नॉवेल आर ॲडॉप्टेड फॉर द मूवी,
त्यांच्या काही नॉवेलवर मूव्हीजसुद्धा बनल्या आहेत, तर त्याविषयी प्रश्न विचारला. तर एकंदरीत बघा इथे आपल्याला 9 ते 10 प्रश्न दिलेले आहे, 9 प्रश्न दिलेले आहे. पूर्णच प्रश्न आपण आता रीड नाही करायचे, कारण आपल्याला नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचे 10 प्रश्न दिले आहे आणि नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये आपल्याला उत्तरं कसे असायला पाहिजे ते पण सांगितलं आहे. आणि आपल्याला या 10ही प्रश्न दिले आहे, मात्र उत्तरं नाही, पण आपल्याला 10ही प्रश्नांची उत्तरं बघायची आहे. त्यामुळे त्यावेळी आपण प्रश्न आणि उत्तर दोन्ही रीड करूया. ठीक आहे. तर बघा इथे 10 प्रश्न दिले आहे आणि नेक्स्ट कन्क्लुजनसुद्धा दिलेलं आहे. सर इट इज अवर प्लेजर दॅट यू आर हिअर अँड शेअर द व्हॅल्युएबल ओपिनियन. म्हणजे तुम्ही इथे प्रेझेंट आहात आणि आमच्यासोबत व्हॅल्युएबल ओपिनियन, तुमचे जे मत आहे ते शेअर केले. तर अशा प्रकारे इथे कन्क्लुजन पण दिलं आहे. तर एकंदरीत हे टोटल जे आहेत 10 प्रश्न, त्यांची उत्तरं आणि विथ कन्क्लुजन आपण काय करूया, सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये बघूया. सुरुवातीला आपल्याला इथे ॲक्टिव्हिटीमध्ये जे 1 प्रश्न आणि त्याचं उत्तर दिलं ते पाहूया आणि मग सेकंड क्वेश्चनपासून आपण कंटिन्यू करूया. तर बघा पहिला प्रश्न काय, आज बाय स्टुडंट, व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू टेक अप रायटिंग ॲज अ करिअर. म्हणजे रायटिंग जे आहे, लिखाण म्हणजे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला काय मोटिवेशन मिळालं. चेतन भगत यांचा आन्सर बघा त्याला काय आहे. सी, इनिशियली आय वॉज फॉन्ड ऑफ रायटिंग शॉर्ट पीसेस. लॅटर आय वेंट इन बँकिंग बट इट डिडंट इंटरेस्ट मी ॲट ऑल. म्हणजे सुरुवातीला मी थोडंफार लिखाण करायचो, मग मी बँकिंग सेक्टरमध्ये गेलो, पण तिथे मला विशेष रस असा वाटला नाही. आय ऑलवेज फेल दॅट आय वॉज नॉट मेड अप फॉर द प्रोफेशन. आणि मला असं वाटायचं की मी बँकिंगसाठी बनलेलो नाही. इट नेवर प्रेझेंटेड मी द थ्रिल लाईफ. आणि त्या लाईफमध्ये किंवा बँकिंग सेक्टरमध्ये मला कुठलंही थ्रिल वाटत नव्हतं. सो आय डिसाईड टू टर्न बॅक टू रायटिंग विच ऑलवेज इंटरेस्टेड मी. आणि म्हणूनच मग मला ज्यामध्ये नेहमीच रस होता ते म्हणजे रायटिंग, आणि तिथे मी परत येण्याचा, माघारी फिरण्याचा डिसिजन घेतला. इट गेव मी अपॉर्च्युनिटी टू शो माय टॅलेंट बाय एक्सचेंजिंग माय आयडियाज विथ यंगस्टर अँड इट वर्क बाय द ग्रेस ऑफ गॉड. आणि मग तिथे मला संधी मिळाली की माझे जे काही आयडियाज आहे तर एक्सचेंज करणे म्हणजे शेअर करणे यंगस्टरसोबत. आणि खरंच ते जे आहे इट वर्क म्हणजे ते यशस्वी झालं बाय द ग्रेस ऑफ गॉड. म्हणजे देवाच्या कृपाने ते यशस्वी झालं. थोडक्यात असं म्हणायचं आहे की त्यांनी जो मग मार्ग बदलला, म्हणजे बँकिंग सेक्टरकडून ते रायटिंगकडे वळले आणि त्यात त्यांनी करिअर करायचं ठरवलं आणि त्यात ते यशस्वीसुद्धा झाले. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न जो होता तो आणि चेतन भगत यांचं त्या प्रश्नाला उत्तर आपण बघितलेलं आहे. तर आता आपला जो सेकंड क्वेश्चन आहे, ठीक आहे, इथे आपल्याला एकंदरीत 10 प्रश्न दिलेले आहे. आपण दुसऱ्या प्रश्नापासून प्रश्न आणि उत्तरे आपण काय करूया, या इंटरव्ह्यूबद्दल जाणून घेऊया. तर आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया काय आहे. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट नॉवेल्स हॅव यू रिटन अप टू द डेट. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आणि त्याचा रिप्लाय आपण बघितलेला आहे. आता हा जो सेकंड क्वेश्चन आहे तो आहे की व्हॉट नॉवेल्स हॅव यू रिटन अप टू द डेट. म्हणजे आजपर्यंत तुम्ही म्हणू शकतो की कोणत्या किंवा कुठल्या नॉवेल्स लिहिल्या आहेत. तर याचं आपण उत्तर पाहूया. सी द आन्सर ऑफ सेकंड. आय हॅव रिटन ॲटलीस्ट 8 नॉवेल्स. सम ऑफ देम आर 5.1, 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, 2 स्टेट्स. ठीक आहे. तर मी आजपर्यंत 8 नॉवेल्स लिहिलेल्या आहेत. त्यापैकी काही नॉवेल्सची नावं काय आहे इथे सांगितलेली आहे. दॅट इज 5.1, 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ अँड 2 स्टेट. ठीक आहे. तर आता आपण पाहूया पुढला प्रश्न. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला विचारलेला आहे बघा. इंटरव्ह्यू आपण घेत आहे चेतन भगत. तर त्यांच्यासाठीचा तिसरा प्रश्न असा आहे, सर यू चेंज द ट्रेंड ऑफ नॉवेल अँड मेड देम शॉर्ट ऑफ अराउंड 110 to 120 पेजेस. व्हॉट इज युअर आयडिया बिहाइंड दिस. म्हणजे चेतन भगत यांनी नॉवेल रायटिंगचा जो ट्रेंड होता तो चेंज केला. पहिले खूप मोठ्या किंवा जास्तीत जास्त पेजेसच्या नॉवेल लिहिल्या जात होत्या, पण चेतन भगत यांनी 110 ते 120 पेजेसच्या नॉवेल लिहायला सुरुवात केली. तर अशा नॉवेल लिहिण्यामागचं तुमची काय आयडिया होती, असा हा प्रश्न आहे. आपण उत्तर जाणून घेऊया. आय जस्ट वॉन्ट टू मेक माय रायटिंग इज रिअली अबाउट इनिशिएटिंग पीपल इन टू रीडिंग. म्हणजे वाचक जे आहे, लोक जे आहे, त्यांना रीडिंग करायला लावणे किंवा त्याची सुरुवात करायला लावणे हा माझा उद्देश होता. अँड इन दॅट सेन्स इट्स अ गुड थिंग. आणि त्या दृष्टीने ही एक योग्य गोष्ट होती जी त्यांनी नॉवेल रायटिंगमध्ये चेंजेस घडून आले. ठीक आहे. नाव मूव टुवर्ड्स द फोर्थ क्वेश्चन. आपलं फोर्थ क्वेश्चन दिलेलं आहे बघा. विच ऑफ युअर नॉवेल्स आर ॲडॅप्टेड फॉर मूवी. तुम्हा सगळ्यांनाच माहीत असेल की चेतन भगत यांच्या नॉवेलवर काही मूव्हीज पण बनलेल्या आहे. तर त्या संदर्भात तो प्रश्न आहे. तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया बघा. 1 नाईट ॲट कॉल सेंटर, 5.1, द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, 2 स्टेट्स,
हाफ गर्लफ्रेंड. तर हे आहेत त्यांच्या नॉवेल्सची नावं. दीज आर द नॉवेल्स ॲडॅप्टेड फॉर मूवी. आता या नॉवेल्स आहे ज्यांच्यावर काय झालेलं आहे, मूवीज म्हणजे चित्रपटसुद्धा बनलेले आहे. तर आपण पुढला प्रश्न बघूया, क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा. व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस इनिशियली इन दिस प्रोफेशन. म्हणजे सुरुवातीला या प्रोफेशनमध्ये म्हणजे रायटर, ॲज अ रायटर तुम्हाला काय डिफिकल्टीज ज्या आहेत त्या तुम्हाला फेस कराव्या लागल्या. तर आपण याचं उत्तर बघूया. पीपल समटाईम डोंट इवन ॲक्सेप्ट मी ॲज अ रायटर. तर त्यांना काय सुरुवातीला डिफिकल्टी केल्या, तर पीपल समटाईम डोंट इवन ॲक्सेप्ट मी ॲज अ रायटर. म्हणजे लोक मला रायटर मानायलासुद्धा तयार नव्हते. अँड रेग्युलरली फेसेस अब्यूज अँड आय रेग्युलरली फेसेस अब्युजेस ऑन सोशल मीडिया. आणि सोशल मीडियावर मला नेहमीचे अब्युजेस फेस करावं लागत होते. बट इट बिकम अ पार्ट ऑफ माय लाईफ नाव. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हा आता माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. तर ही डिफिकल्टी त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 6 काय विचारलेलं आहे. विच नॉवेल्स आर यू वर्किंग प्रेझेंटली ऑन. म्हणजे आता अशी कुठली नॉवेल आहे किंवा कोणती नॉवेल आहे ज्याच्यावर तुम्ही वर्क करत आहात, किंवा आपण थोडक्यात म्हणू शकतो की आता तुम्ही सध्या कुठली नॉवेल लिहत आहात. तर या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया. क्वेश्चन नंबर 6 बघा. आता आपण विचारलं की तुम्ही सध्या कुठली नॉवेल लिहित आहात, तर त्याचं उत्तर आहे बघा, दॅट्स अ सरप्राईज फॉर माय रीडर. म्हणजे ते माझ्या रीडरसाठी एक सरप्राईज आहे. सून यू विल कम टू नो. आणि लवकरच तुम्हाला ते माहिती पडेल. म्हणजे यांनी इथे नॉवेल जी लिहत आहे त्याचं नाव रिव्हील इथे केलेलं नाही. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 7 बघा काय आहे. वेअर डू यू गेट आयडिया थीम ऑफ द नॉवेल फ्रॉम. म्हणजे तुमचे जे नॉवेल असतात त्याच्या थीम किंवा आयडिया ज्या आहेत त्या तुम्हाला कुठून मिळतात. तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं आहे बघा. आय गेट अ लॉट आयडियाज ऑन वॉट आय ऑब्झर्व. म्हणजे मी जे काही अवतीभोवती जे ऑब्झर्वेशन करतो त्यापासून मला बऱ्याचशा आयडिया म्हणा किंवा थीम म्हणा त्या मिळतात. ठीक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. विच अवॉर्ड हॅव यू रिसीव फॉर युअर वर्क टिल द डेट. म्हणजे तुम्ही जे काही काम केलं आहे त्यासाठी तुम्हाला कुठले अवॉर्ड मिळालेले आहे. तर बघा, आय हॅव रिसीव्ह झी सिने अवॉर्ड, देन अप्सरा फिल्म प्रोड्युसर गाईड अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड अँड मेनी मोर. तर इथे त्यांनी त्यांच्या 2-3 अवॉर्ड्स बद्दल जे आहे ते सांगितलेलं आहे आणि बरेच जे अवॉर्ड आहे ते मला मिळालेलं आहे. ठीक आहे. तर आपण आपला पुढला प्रश्न पाहूया. आपला पुढला प्रश्न आहे बघा क्वेश्चन नंबर 9. यू हॅव प्रेझेंट डिफरंट यूथ एक्सेप्टिंग चॅलेंज इन लाईफ. ठीक आहे. तर प्रेझेंटेड डिफरंट यूथ एक्सेप्टिंग म्हणजे जे तरुण पिढी आहे ती वेगवेगळे चॅलेंज एक्सेप्ट करताना तुम्ही तुमच्या नॉवेलमध्ये काय करता, नेहमी प्रेझेंट करता. बघा, ही इज चार्ज विथ पॉझिटिव्हिटी अँड एनर्जी. आणि जे काही कॅरेक्टर तुम्ही प्रेझेंट करता तर ते त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता आणि एनर्जी असते. व्हॉट मॅसेज वूड यू लाईक टू ऑफर टू यंग जनरेशन ऑफ इंडिया. तर अशा प्रकारे आता त्यांना आपण प्रश्न विचारलेला आहे की यंग जनरेशन ऑफ इंडिया, जी भारताची तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता. तर याचं आपण उत्तर बघूया. बघा, अगदी सोप्या शब्दात उत्तर याचं आहे बघा. क्वेश्चन नंबर 9चं. स्टॉप कंप्लेनिंग, स्टार्ट क्रिएट द बेटर लाईफ फॉर युअरसेल्फ. आता इथे क्लिअर झालं आहे, तिथे क्रिएट CREAT जे आहे मी इथे लिहिते बघा, CREAT क्रिएट. ठीक आहे. क्रिएट द बेटर लाईफ फॉर युअरसेल्फ. म्हणजे स्टॉप कंप्लेनिंग जे आपण नेहमी आपला कंप्लेंट करत राहतो तर ते कंप्लेंट करणं थांबवा. स्टार्ट क्रिएटिंग, काहीतरी नवीन निर्मिती करणं सुरू करा. अँड क्रिएट द बेटर लाईफ फॉर युअरसेल्फ म्हणजे तुमच्या स्वतःसाठी काय करा, तुम्ही बेटर लाईफ क्रिएट करा. तर अतिशय छोटंसं आणि आपण म्हणू शकतो की छोटंसं सजेशन आहे, पण अतिशय महत्त्वपूर्ण जे आहे त्यांनी एक मॅसेज दिलेला आहे. ओके. नाऊ मूव टुवर्ड्स अवर लास्ट क्वेश्चन. आपला लास्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा. what would be your message for upcoming writer. अपकमिंग रायटर आहे म्हणजे बरेच जण आहेत ज्यांना वाटत असेल की त्यांनी पण आपलं करिअर जे आहे रायटिंग सेक्टरमध्ये करावं किंवा त्यांनीही रायटर बनावं. तर अशा रायटरसाठी तुमचं सजेशन काय आहे तर याचं उत्तर आपण जाणून घेऊया. द लास्ट आन्सर. एंगेज युअर माइंड इन प्रोडक्टिव्ह अँड क्रिएटिव्ह थिंग. म्हणजे तुमचं जे आहे ते निर्मितीमध्ये किंवा क्रिएटिव्ह जे आहे काहीतरी नवीन निर्मितीमध्ये तुमचं माइंड जे आहे ते नेहमी एंगेज करा. अँड मेक समथिंग ऑफ युअर लाईफ अँड कंट्री. आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काहीतरी करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 10 जे आहे त्याचा आन्सर दिलेला आहे. आणि आता आपण जो कन्क्लुजन पार्ट दिला आहे तो थोडक्यात बघूया. आता ह्या 10 प्रश्नांची उत्तरं जे आहे आपण क्वेश्चन आन्सर कन्व्हर्सेशन आपलं झालेलं आहे आणि कन्क्लुजन इथे आपल्याला दिलेलं आहे बघा, ते आपण बघूया थोडक्यात.
सर, इट्स अ प्लेजर दॅट यू आर हिअर अँड शेअर द व्हॅल्युएबल ओपिनियन. म्हणजे तुम्ही इथे आमच्यासोबत आहात आणि तुमचे व्हॅल्युएबल ओपिनियन, व्हॅल्युएबल मतं जे आहे तुम्ही आमच्यासोबत शेअर केले आहे, ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. वी आर इन्स्पायर्ड बाय द वे यू हॅव शोन टू युअर यंगस्टर. आणि तुम्ही ज्याप्रमाणे तरुण पिढीसमोर जे आहे प्रेझेंट होता त्यापासून आम्हाला काय होते, खरंच इन्स्पिरेशन म्हणजे एक आपण स्फूर्ती म्हणू शकतो ती मिळते. वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू अँड विश यू सक्सेस इन युअर फ्युचर वर्क. तुमचं जे पुढील वर्क आहे त्याच्यात तुम्हाला यश मिळावं अशा मी काय करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग हिअर. आणि इथे आल्याबद्दल फार फार धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण थँकिंग म्हणजे आभार व्यक्त करत काय केलेलं आहे, इथे कन्क्लुजन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला जो लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये प्रश्न दिला होता, सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये आपल्याला त्याची उत्तरं लिहायचे होते. तर आपल्या या 2 ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या इथे पूर्ण झालेल्या आहे. आणि तुम्हाला काय करायचे आहे, ही जे उत्तरे आहे, प्रश्न उत्तरे आणि विथ कन्क्लुजन, ठीक आहे, कन्क्लुजन जो पार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी, ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नियर अबाउट 10 to 15 क्वेश्चन जे आहे ते बँक ऑफिसर जे आहे तर त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी तयार करायचे आहे. प्लस जर आपण बघितलं तर नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिलेलं आहे की युअर फेवरेट टीचर जे आहे त्यांच्यासाठी काय करायचं आहे, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आन्सर बेस तयार करायचा आहे. आता जे आपण प्रश्न बघितले तर एकंदरीत जर आपण प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी आणि एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी याच व्हिडिओमध्ये इन्क्लूड करायचं म्हटलं तर व्हिडिओ बराच लेंदी होईल, नियर अबाउट 25 किंवा 30-35 मिनिट्सचा होईल. आणि त्यामुळेच आपण ही जी प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी आणि एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आहे आणि उरलेलं जे इव्हॅल्युएशन पार्ट आहे, रेस्ट ऑफ द पार्टसाठी आपण पार्ट 2 जो आहे तो तुम्हाला पाहायचा आहे. लवकरच पार्ट 2 जो आहे प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी, एक्सटेन्शन, इव्हॅल्युएशन, माय टेकअवे या सगळ्यांचा इन्क्लुडेड पार्ट 2 मी काय करेल, अपलोड करेल. ठीक आहे, तर लवकरच भेटूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीसोबत. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.